हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. बाप्पाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज होती संकष्ट चतुर्थी. तर इथं माझ्या घरातले ना सगळे काम आवरून झालेले होते. म्हणजे घरातली झाडझूड झालेली होती, पोछा मारून झालेला होता. रविवारचा दिवस होता म्हणजे संडेचा. तर सगळेजण आरामातच उठले. तर थोडासा कामांना उशीरही झाला होता. ज्या दिवशी सुट्टी असली किंवा रविवार असला तर त्या दिवशी मग मी जास्तीची काही कामं करत नसते. थोडीफार घरातली जी क्लिनिंग असते ना तीच करून घेत असते. कारण आपण ऑलरेडीच उशिरा उठलेलो असतो आणि त्याच्यामध्ये जर आपण जास्तीचे कामं केले तर मग आणखीन जास्त वेळ होऊन जातो. तर मग थोडीफार जी क्लिनिंग होती ती करून घेतली सकाळची. त्याच्यानंतर तर इथं मी आज तुम्हाला थोडंफार माझं जे संडेचं रुटीन असतं ना तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं मी आता मला देवपूजा करायची होती. आज संकष्ट चतुर्थी होती ना, तर इथं मग मी हरळीसुद्धा तोडून घेतलेली आहे. सध्या घराच्या अवतीभोवती म्हणजे घराच्या समोर इकडे-तिकडे ना खूप सारी हरळी म्हणजे उगलेली आहे. बरेच जण त्याला दुर्वासुद्धा म्हणतात. तर मग मी 21 दुर्वा म्हणजे हरळी तोडून घेतलेली आहे. तर मग इथं थोडंसं निवांत बसूनच मी ती तोडून घेतलेली. तर देवपूजा करायची होती. त्याच्यानंतर उंबरठ्याचंही मला पूजन करायचं होतं. तर इथं मी उंबरठ्याचंसुद्धा पूजन करून घेतलेलं आहे. ते काही मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं. पण इथं छान असं उंबरठ्याचं पूजन केलं, हळदीचे पावलं काढले. त्याच्यानंतर स्वस्तिकच्या फुलांनी छान असा उंबरठा सजवून घेतलेला आहे. जेव्हाही आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो तर त्याच्यामुळं घरात खूप छान आणि प्रसन्न वाटतं. जो धूप दीप लावला जातो म्हणजे धूपचा वास सगळ्या घरामध्ये पसरतो. त्याच्यानंतर तुळशी मातेची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे. छान अशी रांगोळी टाकलेली आहे. त्याच्यानंतर तुळशी मातेला पाणी अर्पण करून, हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करून इथं एक दिवासुद्धा लावून दिलेला आहे. तर हे सकाळी-सकाळी ह्या पूजा करायला खूप वेळ जातो. मी तुम्हाला म्हटलं होतं, की इथं मी बेलाचं झाड लावलेलं आहे. तर तिथं मी एक महादेवाची पिंड ठेवलेली आहे. तर मला आता तिथं पण दररोज पूजा करावी लागते. एक लोटा जल अर्पण करते. त्याच्यानंतर अक्षदा, फुलं अर्पण करून इथं महादेवाच्या पिंडीची सुद्धा पूजा करून घेत असते. ही महादेवाची मुंड ठेवण्याचा उद्देश की आपलं मंदिरामध्ये काही जाणं होत नाही महादेवाच्या, तर घरीच मग अशी आपल्याकडून जर सेवा झाली तर खूपच चांगलं. त्याच्यानंतर लगेच मग बाहेरचं सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी घरातल्या देव्हाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून घेतलेली आहे. ते काही मी जास्त शेअर नाही केलं. कारण आज एकदम साध्या सिंपल पद्धतीनंच देव्हाऱ्यातल्या देवांची देवपूजा केलेली आहे. आज गणपती बाप्पांचा अभिषेक काही घातला नाही. म्हणजे पाण्यानंच आज छान असा गणपती बाप्पांचा अभिषेक घालून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हराळी अर्पण करून आरत्या करून घेतल्या. तर छान अशी देव्हाऱ्यातल्या देवांची देवपूजासुद्धा करून झालेली आहे. गुलाबाला खूप सारे फुलं आलेले होते ना, तर त्याच्यामुळे एवढा छान असा देव्हारा दिसत होता. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. खूप सुंदर असा देव्हारा वाटत होता. त्याच्यानंतर मग इथं मी फराळाचं बनवायला घेतलेलं होतं. तर इथं माझी मुलगी उपास पकडते. आहोईसुद्धा संकष्ट चतुर्थी पकडतात. तर देवांशले पण उसळच खायची होती म्हणजे साबुदाणा खिचडी. तर त्याच्यासाठी इथं मी फिक्कीवाली बनवली आणि आमच्यासाठी तिखटवाली बनवली. उसळ खाऊन घेतली. त्याच्यानंतर थोडेफार जे भांडे होते ना तर ते मी घासून घेतले आणि दुपारच्या वेळेस देवांश खेळत होता. त्याला आता सध्या कसं त्याचा स्कूल टाईम खूप झालेला आहे म्हणजे जास्तीचा वेळ झालेला आहे ना, तर मग त्याला खेळायला भेटतच नाही. तर इथं मग मी त्याला खेळू दिलं म्हणजे घर पांगवलं तरी पण चालते. नंतर मी आवरून घेणार. त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी कपड्यांच्या घड्या करून घ्यायच्या आहे. म्हणजे खूप सारे कपडे धुतलेले होते ना, तर ते कपड्यांच्या घड्या केल्या. ज्या कपड्यांच्या प्रेस करायच्या होत्या त्या कपड्यांच्या प्रेससुद्धा करून घेतलेल्या आहे. सहसा मी घरीच प्रेस करत असते. तर असं माझं रविवारचं दुपारचं रुटीन असतं. म्हणजे दुपारी मी असे शिल्लकचे कामं करून ठेवत असते. लसूण जर सोलायचा असला तर तो पण मग मी एखाद्या वेळेस दुपारी सोलून ठेवत असते. असं आपल्याला काही निवड-नावड करायची असली आठवड्याभराची तर ते सुद्धा मी रविवारच्या दिवशी म्हणजे दुपारच्या वेळेत करून ठेवत असते. तर इथं मला स्वीट कॉर्नचे आज भजे बनवायचे होते नैवेद्यामध्ये. तर इथं मग मी म्हटलं चला थोडासा वेळ होता तर हे आपण सोलून ठेवू. म्हणजे हे सोलायचं म्हटलं की ह्याच्यातही बराचसा वेळ जातो. तर मग हे इथं मी थोडीशी एक लाईन आहे ना चाकूच्या साहाय्यानं काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहिलंसुद्धा असेल. एक लाईन जर आपण अशी चाकूच्या साहाय्यानं काढून घेतली ना तर बाकीच्या लाईन आपोआप निघतात. म्हणजे पटापट आपल्याला कणीस सोलल्या जाते.
त्याच्यानंतर मग मी थोड्या वेळाने ना स्वयंपाकालाच लागले. आता बरोबर 6:30 वाजलेले होते. थोडंसं मी स्वयंपाकाला लवकरच लागलेली होती. कारण थोडंसं शूट पण करायचं होतं. शूट करायचं म्हटलं की त्याच्यातही बराचसा वेळ जातो आणि जास्तीचा जर स्वयंपाक काही करायचा असला एखादा पदार्थ मग त्याच्यातही बराचसा वेळ चालला जातो. तर इथं मग मी काय केलं, जे स्वीट कॉर्न म्हणजे कणीस सोलून घेतलेले होते ना, तर ते दाणे मी मिक्सरला थोडेसे ग्राइंड करून घेतलेले. जास्त बारीक पण केले नाही आणि जास्त जाडे पण ठेवले नाही, म्हणजे मीडियम असं ते मी थोडंसं मिक्सरला ग्राइंड केलं. त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा कट करून टाकला. त्याच्यामध्ये खूप सारा असा सांबारसुद्धा कट करून टाकला. ठेचलेला लसूण ॲड केला. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानं जवळपास 3-4 चमचे बेसन पीठ ॲड केलं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा 1 चमचा 1-1.5 चमचा ॲड केलं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं, थोडीशी हळद ॲड केली, थोडीशी मिरची पावडर ॲड केली आणि चवीपुरतं मीठ टाकून मी ते थोडंसं भिजवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ओवासुद्धा टाकलेला आहे. ओवा टाकल्यामुळं काय होतं, चव खूप छान लागते. आपल्याला पाणी न टाकता हे मिश्रण भिजवून घ्यायचे, कारण ऑलरेडीच जे कणसाचे दाणे होते त्याला खूप सारं पाणी असल्यामुळं आपल्याला त्याच याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं होतं. कारण याच्यामध्ये जर आपण पाणी टाकलं तर मग ते जास्त पातळ होणार. तर इथं तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर इथं मला आज नैवेद्यामध्ये पनीरची भाजी बनवायची होती. तर मी ते बॅटर भज्यांचं आहे ना ते साईडनं ठेवलं आणि इथं मी लगेच मसाला भाजायला घेतलेला आहे पनीरचा. पनीरच्या भाजीचा जो मसाला बनवायचा आहे तर त्याचं साहित्य मी इथं पूर्ण कट करून घेतलेलं आहे. सांगते मी तुम्हाला पुढं. इथं मी कढई टेकवली. कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले ॲड केले. जास्त नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी एक कांदा कट करून घेतलेला होता तो ॲड केला. त्याच्यानंतर कांदा थोडासा नरम होऊ दिला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एक टमाटर ॲड केलं आणि लसणाच्या पाकळ्या हे सुद्धा आपल्याला चांगलं गाळ शिजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं त्याच्यावरती मीठसुद्धा ॲड केलेलं आहे, म्हणजे मीठ टाकल्यामुळं काय होतं, लवकर ते शिजलं जातं. त्याच्यानंतर 5-7 काजूसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. तुम्ही इथं भिजलेले बदामसुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर सांबार ॲड केला आणि थोडंसं पाणी टाकून हा मसाला मी शिजायला ठेवलेला आहे. त्याच्यामुळं काय होतं, पनीरच्या भाजीला टेस्ट एकदम भारी येते आणि ही भाजी ना चवीलासुद्धा अप्रतिम लागते. जर ह्या पद्धतीने केली ना, खूप छान अशी ही पनीरची भाजी हॉटेलसारखीच आपण घरी बनवू शकतो. तर इथं मी लगेच काय केलं मग, पनीर एका साईडनं कट करून घेतलेलं आहे. जेवढं पाहिजे होतं तेवढं पनीरसुद्धा मी घरी बनवलेलं आहे. कसं बनवलं, काय बनवलेल्याचं डिटेल व्हिडिओ मी एखाद्या वेळेस तुम्हाला नक्कीच अपलोड करणार. त्याच्यानंतर जो मसाला मी शिजायला ठेवलेला होता, म्हणजे आपण जो बनवून घेतलेला होता ना, तर तो मसाला इथं मी काढून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी हिरवी मिरचीसुद्धा ॲड केली होती. 1 किंवा 2 आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकू शकतो. मसाला थंड होईपर्यंत इथं मी लगेच पनीर तळायला घेतलेले आहे. त्याच कढईमध्ये मी तेल ॲड केलं आणि जे पनीर कट करून घेतलेलं होतं ना, ते लगेच इथं मी तळायला घेतलेलं आहे. थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे पनीर आहे ना एकदम कमी गॅसवर तळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, पनीर आहे ना खायला एकदम भारी लागतं. तर इथं लगेच मसालासुद्धा थंड झालेला होता. तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये मसाला काढून घेतलेला आहे आणि लगेच मी आता तो मिक्सरलासुद्धा ग्राइंड करून घेणार. बरेच जण पनीरला तिखट, हळद, मीठ लावून तळतात. पण मी एकदम साध्या पद्धतीनंच हे पनीर तळून घेत असते. थोडीशी टाकली तर हळद टाकत असते, नाहीतर मग ते पण नसते टाकत. तर इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं मी हे पनीर इथं तळून घेतलेलं आहे. तर चला, इथं मी राहिलेलं पनीरसुद्धा आता तळून घेते आणि तळून घेतल्याच्यानंतर परत दाखवते. तर इथं मला आता भातसुद्धा लावायचा होता. तरी मी ते तांदूळ 5-10 मिनटं झाली भिजत टाकलेले होते पाण्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं आणि थोडंसं मीठ टाकून इथं मी लगेच ते कुकरसुद्धा गॅसवरती ठेवून दिलेले आहे. इथं त्याच कढईमध्ये तेल होतं, तर ते तेल गरमच असल्यामुळं इथं मी जो मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला मसाला होता ना, तो लगेच तेलामध्ये ॲड केला आणि त्याच्यामध्ये बेसिक मसाले, जास्त मसाले ॲड न करता एकदम साध्या सिंपल पद्धतीने तर मी पनीरची भाजी बनवते, पण चवीला खूप छान लागते. इथं मी त्याच्यामध्ये हळद टाकली, त्याच्यानंतर काश्मिरी लाल मिरची पावडर ॲड केली. घरचं लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला ॲड करून मी तो मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतला आणि मसाला परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं. गरम पाणी टाकल्यामुळं भाजीला चव खूप छान येते.
तर इथं मी गरम पाणी ॲड केलं आणि त्याच्यानंतर लगेच इथं मी त्याच्यामध्ये जे तळून घेतलेले पनीर होते ना तर ते ॲड केले. तर इथं तुम्ही पाहू शकता भाजीला कलरही खूप छान आलेला होता आणि चवीलासुद्धा खूप छान झालेली होती पनीरची भाजी. तर इथं मी त्याच्यावरती चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. सुरुवातीला मीठ टाकलेलं होतं मसाल्यामध्ये तर त्याच्यामुळं थोडंसं कमी ॲड केलेलं आहे. तर इथं दिवाबत्तीची वेळ झालेली होती. आता 7 वाजलेले होते. तर इथं मी लगेच म्हटलं चला आता पहिले दिवाबत्ती करून घेऊ. तर इथे मी 3 दिवे लावून घेतलेले. देवघरातला दिवा तर चालू होता, पण तुळशीजवळ, उंबरठ्याजवळ आणि बेलाच्या झाडाजवळ असे हे मला दिवे लावायचे होते. तर 3 दिवे लावून घेतले, धूप लावून घेतला. त्याच्यानंतर मग मी परत किचनमध्ये आले. तर इथं भाजी उकळून झालेली होती. मी गॅस बंद केला आणि वरतून थोडासा सांबार ॲड केला आणि इथं तुम्ही पाहू शकता. तर इथं तुम्ही पाहू शकता भाजीचा कलरही अप्रतिम आलेला आहे भाजीवरती, तरीसुद्धा खूप छान आलेली आहे. त्याच्यानंतर भाजीची जी ग्रेव्ही असते तर ती पण व्यवस्थित झालेली आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही. तर अशा पद्धतीनं मी पनीरची भाजी घरीच बनवत असते. हॉटेलसारखीच लागते, चवीलासुद्धा अप्रतिम लागते. तर घरच्या घरी बनवलेली हॉटेलसारखी पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर इथं परत मी एका साईडनं लगेच गॅसवरती कढई टेकवली. तर मला इथे ना स्वीटकॉर्नचे भजे तळून घ्यायचे होते, म्हणजे भजे बनवायचे होते. कढईमध्ये तेल ॲड केलं. त्याच्यानंतर तेल चांगलं गरम होऊ दिलं आणि इथे मी मीडियम साईजचे असे हे छोटे छोटे स्वीटकॉर्नचे भजे बनवून घेतलेले. हे भजेसुद्धा चवीला अप्रतिम लागतात. मुलांना तर हे पदार्थ खूप आवडतात. थोडासा खट्टा मिठ्ठापणा असल्यामुळं चवीला छान लागतात. तर इथं मग मी कमी गॅसवरती हे भजेसुद्धा तळून घेतलेले. हे भजे तळताना थोडेसे कमी वरतीच तळायचे, कारण आतली बाजूनं कच्ची राहण्याची भीती असते. कारण आपण हे थोडे मोठ्या साईजचे बनवलेले असतात ना, तर त्याच्यामुळं थोडेसे तळताना व्यवस्थित तळून घ्यायचे, कमी गॅसवरतीच तळायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता भाज्यांचा कलरही खूप छान दिसत होता. त्याच्यानंतर आज संकष्टी असल्यामुळं मोदक पण बनवणं गरजेचे होते, म्हणजे मोदक गणपती बाप्पांना खूप आवडतात. तर इथं मग मोदकसुद्धा मी बनवून घेतलेले होते. तर ते पण आता तेल गरमच होतं, तर त्याच कढईमध्ये इथं मी मोदकसुद्धा तळून घेतले. त्याच्यानंतर लगेच इथं मी पोळ्या बनवायला घेतलेल्या होत्या. तर असा आज नैवेद्याचा स्वयंपाक होता. तर इथं मी नैवेद्याचं ताटसुद्धा काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये भजे, भात, त्याच्यानंतर पनीरची भाजी आणि मोदक. तर चला मी आता नैवेद्य दाखवून देते. आणि नैवेद्य दाखवायचा म्हटला, संध्याकाळची जी पूजा असते तर ती सहसा देवांश माझ्यासोबत असतोच ती पूजा करायला. कारण मुलांनाही ह्या गोष्टीचे चांगले संस्कार पडतात, त्यांच्यावरती चांगले संस्कार होतात आणि त्यांना ह्या गोष्टीची सवयसुद्धा लागते. आपण जे करतो, आपण जे जसं वागतो, जसं बोलतो तेच लेकरं आपले पाहून शिकतात. तर मी संध्याकाळी जेव्हा देवपूजा करायला बसते ना, तर तेव्हा देवांश माझ्याजवळ येऊन बसतोच. म्हणजे तो येतो, त्याला मी आता गणपती स्तोत्र थोडंसं म्हणायला लावत असते. मी म्हणते आणि माझ्या पाठीमागं तो म्हणत असतो. एखाद्या दिवशी ज्या दिवशी त्याचं पाठ होईल किंवा तो स्वतः म्हणेल ना, तेव्हा मी नक्कीच तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवणार. त्याच्यानंतर आम्हीसुद्धा जेवणं केले, पूर्ण गॅसचा ओटा आवरला, खूप सारे असे भांडे घासले आणि शेवटचं काम म्हणजे दही टाकत असते. 3ऱ्या-4थ्या दिवशी मी दही बनवत असते. मुलांनाही आवडतं, कधी-कधी कढी खाल्ल्या जाते आणि दही घरामध्ये लागतेच. तर मग इथं मी दही बनवायला ठेवलेलं होतं. दूध तर मी स्वयंपाक झाला ना तेव्हाच गरम करून ठेवलं होतं. दूध थोडंसं थंड होऊ दिलं आणि त्याच्यानंतर दही बनवायला टाकलं. इथे तुम्ही पाहू शकता रात्रीचा माझा गॅसचा ओटा अशा पद्धतीनं असतो. पूर्ण क्लीन स्वच्छ करून ठेवते. सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये जर आलं तर एवढं फ्रेश वाटतं. इथं तुम्ही पाहू शकता सगळं आवरून झालेलं आहे. तर चला, असं होतं माझं दिवसभराचं सुट्टीच्या दिवशीचं रुटीन. आज मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना गुड नाईट आणि सगळ्यांना बाय.